जनतेचा विकास करण्यापेक्षा केवळ स्वतःचा स्वार्थ जपण्याचे राजकारण केल्यामुळेच माजी आमदार विवेक पाटील यांना आज तुरुंगात शिक्षा भोगावी लागत आहे, अशी घणाघाती टीका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली आहे। भारतीय जनता पार्टीने नेहमीच विकासाला प्राधान्य दिले असून पक्षाच्या नेतृत्वावर जनतेचा गाढा विश्वास आहे। त्यामुळे विकासाचा हा रथ अविरत सुरू ठेवण्यासाठी उरणमधील भाजप महायुतीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी बुधवारी आयोजित आढावा बैठकीत केले। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून उरण तालुक्यात महायुतीच्या उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। याच प्रचाराचा भाग म्हणून चिरनेर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार देवेंद्र पाटील, चिरनेर पंचायत समिती गणाच्या उमेदवार साक्षी पाटील आणि आवरे पंचायत समिती गणाच्या उमेदवार समिधा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वशेणी, पिरकोन, सार्डे आणि आवरे या गावांमध्ये बुधवारी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीदरम्यान सार्डे गावातील विश्वनाथ माळी यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला, ज्यांचे परेश ठाकूर यांनी स्वागत केले। या बैठकीवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, पिरकोनचे माजी सरपंच के.वाय. गावंड, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, तालुका अध्यक्ष मुकेश म्हात्रे यांच्यासह वशेणीचे माजी सरपंच विजय म्हात्रे, रत्नाकर गावंड, सार्ड्याचे सरपंच रोशन पाटील, आवऱ्याचे माजी सरपंच भार्गव गावंड आणि महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे यांच्यासह आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर विकासासाठी मग हातामध्ये काहीतरी काम धंदा नोकरी असणं हे आवश्यक आहे आणि त्याच्यामुळेच आपल्या कुटुंबाचा हा सांगता येईल तर कुटुंबाचा गाडा हा पुढे चालू शकतो आणि त्याचबरोबर कुटुंबाचा विकास होऊ शकतो। आपल्याला जर वाटत असेल की आपली मुलं ही चांगल्या शाळेमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये शिकायला जावी, त्याला जर चांगले मित्र असावेत आणि त्या मित्रांच्या सोबत त्याचा विकास व्हावा असं जर वाटत असेल तर त्यासाठीच उद्योगधंद्यांची आवश्यकता असते। मग इथे SEZला त्यांनी केलेला विरोध आणि त्या विरोधाचा उपयोग स्वतःच्यासाठी करणं हा किती योग्य होतं आणि ह्या कारणामुळेच हा माणूस हा गेली वर्षानुवर्ष हा जेलमध्ये पडलेला आहे आणि त्याच्याबरोबरच या इथे मात्र सांगता SEZच्या निमित्ताने जे आलेले उद्योगधंदे होते त्याच्याबद्दल एक चुकीचा समज गेला। आपल्याला SEZच्या ध्येय धोरणांचा विरोध होता, आपला उद्योगधंद्यांना विरोध नव्हता। आपल्याला इथे उद्योगधंदे आपल्याला हवे आहेत, आपल्याला हक्काचे अशी आपल्याला नोकरी आणि त्याचबरोबर त्या उद्योगधंद्यांवरती या इथे अवलंबून असलेले असे रोजगार, मग ते फॅब्रिकेशनचे असतील किंवा ट्रान्सपोर्टेशनचे असतील किंवा इतर अशा प्रकारचे उद्योगधंदे असतील, हे आपल्याकडे हक्काचे आहेत का? आज आपण वशेणी पुण्यामध्ये बसलेलो आहोत, मग आपण सांगता आपल्या इथं आलेले जे पोर्ट आहेत आणि की सांगता आपल्या इथे या इथे आपल्या आजूबाजूच्या विभागामध्ये जे येणारे कंटेनर यार्ड असतील किंवा CFS असतील किंवा CWC असतील किंवा त्याच्याच बरोबर इतर फॅक्टरीज असतील, या इथे जेव्हा नोकऱ्या येतात त्यावेळेला आपला हक्क हा मान्य केला जातो का हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे। आणि जर तो मान्य केला जात नाही असं जर त्याचं उत्तर असेल तर त्याला कारण हे चुकीचं असं नेतृत्व होतं आणि म्हणूनच आपल्या मनामध्ये मात्र हे नक्कीच आलं की नाही, आपल्याला आता चुकीच्या नेतृत्वाच्या मागे इतके दिवस गेलेलो आहोत आणि आता आपल्याला योग्य नेतृत्वाच्या मागे जाणं हे आवश्यक आहे।